नमस्कार. माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं एक टॉपिक पाहणार आहोत. टॉपिकचं नाव आहे ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. ओके. ह्या टॉपिकमधले लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेले आहेत, तर सर्व कन्सेप्ट ह्या टॉपिकमध्ये कव्हर केलेले आहेत. आज आपल्याला त्या कन्सेप्टवर आधारित किंवा जे लास्टला PYQ जे क्वेश्चन्स आलेले आहेत एम-एस-टी सी-ई-टीला, ते क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. चला पहिला क्वेश्चन आपण बघून घेऊ. तर फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे, विच अमंग द फॉलोइंग नोबेल गॅसेस हॅज द लोएस्ट बॉइलिंग पॉईंट. आता दिलेल्या ऑप्शनमधला असा कोणता नोबेल गॅस आहे की त्याचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, कमी असेल. तर आपण पाहिलेलं आहे की ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, जसं वरून आपण खाली जाईल तसं साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. साईज काय होते, इन्क्रीज होत जाते. आणि साईज इन्क्रीजेस, बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस और मेल्टिंग पॉईंट इन्क्रीजेस. म्हणजे याचाच अर्थ जर आपण ही फॅमिली बघितली नोबेल गॅस, तर सगळ्यात पहिला नोबेल गॅस कोण असणार आहे, तर तो असेल हेलियम असेल. कोण असेल तो, हेलियम. हेलियम नंतर कोण आला, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. ओके. मग आपल्याला माहिती आहे ट्रेंड काय आहे, ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, जसं वरून खाली जाईल तसं काय होणार आहे, ॲटॉमिक नंबर वाढणार आहे, ॲटॉमिक साईज वाढणार आहे, मेल्टिंग पॉईंट वाढणार आहे, बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे. आणि आपल्याला काय पाहिजे, लोएस्ट पाहिजे. याचा अर्थ ह्याच्यामध्ये जो सगळ्यात स्मॉलेस्ट इलेमेंट आहे, तर बघितला तर एक नंबरचा जो सुरुवातीला जो इलेमेंट आहे हेलियम, हा सगळ्यात स्मॉलेस्ट इलेमेंट आहे. आणि स्मॉलेस्ट इलेमेंट असल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, सगळ्यात कमी. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आपल्याला काय मिळाला आहे, ए म्हणजे कोण आहे, तो हेलियम. हेलियमच का, तर त्याची साईज ॲज कम्पेअर टू अदर, ह्याची साईज सगळ्यात कमी आहे. आणि ज्याची साईज सगळ्यात कमी त्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी. ओके. चला नेक्स्ट बघून घ्या. द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी रिलीज. ओके. व्हेन इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द न्यूट्रल गॅसेस हॅलोजन. आता हॅलोजन ॲटम जर बघितला आपण, तर याला एक इलेक्ट्रॉनची फक्त काय गरज आहे. म्हणजे कोणताही हॅलोजन घेतला, फ्लोरीन घेतला. ओके. ॲटॉमिक नंबर किती आहे, त्याचा 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन काय होणार आहे, 1s2, 2s2, 2p किती होणार आहे, 5. शेवटच्या सेलमध्ये जर बघितलं तर किती इलेक्ट्रॉन आलेत, तर 7 इलेक्ट्रॉन आहेत 2 नंबरच्या सेलमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जर ॲड केला तर त्याचं काय होतं, कंप्लीट ऑक्टेट कंप्लीट होतं. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, रिलीज व्हेन अन इलेक्ट्रॉन ॲडेड करायचं आहे कशामध्ये, न्यूट्रल गॅसेस हॅलोजनमध्ये. हॅलोजन फॅमिलीमध्ये त्याची व्हॅलेन्सी किती आहे, एक इलेक्ट्रॉन त्याची गेन करायची गरज आहे. आणि एक इलेक्ट्रॉन जर गेन केल्यानंतर त्याचं ऑक्टेट काय होतं, कंप्लीट होतं. मग आपल्याला याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आपल्याला बघायची. काय बघायची आपल्याला, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जर चेक केली तर फ्लोरीन, त्यानंतर कोण दिलेलं आहे, क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर कोण, आयोडीन. तर फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी आहे -333 किलोजूल. त्यानंतर जे आहे -349, त्यानंतर -325, त्यानंतर काय -296. हे काय त्याची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय आहे जे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ॲज यू गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल काय होणार, याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर वाढत जाईल. म्हणजे फ्लोरीन नंतर कोण येणार आहे, क्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन, त्यानंतर आयोडीन. जसं आपण खाली जात जाईल तसं ॲटॉमिक नंबर वाढेल, ॲटॉमिक साईज काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. आणि प्रत्येकाच्या सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. तर पाहिला आपण, तर हा जो फ्लोरीन आहे तो एक्सेप्शनल दाखवतो. आपल्याला बघायचे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, म्हणजेच काय करायचं आपल्याला, इलेक्ट्रॉन ॲड करायचं आहे कशामध्ये, गॅसेस न्यूट्रल स्टेटमध्ये. मग आता फ्लोरीन ह्याची जर आपण रेंज पाहिली तर सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे बघा, तर येणार आहे Cl. कोण आला याच्यामध्ये, Cl नंतर कोण आला, तर तो आला फ्लोरीन आला. त्यानंतर कोण आला, ब्रोमीन. त्यानंतर कोण आला, आयोडीन. ओके. याचा अर्थ आपल्याला बघायचं आहे सगळ्यात जास्त असणार आहे क्लोरीन, त्यानंतर आला फ्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर आयोडीन. हा ऑप्शन कुठे मिळाला आपल्याला, तर ऑप्शन मिळाला डी. नीट समजून घ्या, हा फ्लोरीन जो आहे तो एक्सेप्शनल केसमध्ये येतो. फ्लोरीन काय येतो, एक्सेप्शनल केसमध्ये येतो. म्हणजे आपण जर अकॉर्डिंग टू काय ट्रेंड जर बघितला तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असं आलं पाहिजे. पण फ्लोरीन काय दाखवतो, एक्सेप्शनल केस आहे. आणि त्याचा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी किती आहे, -333 आहे. याचा अर्थ आपण जर अरेंजमेंट केली तर डिक्रीज ऑर्डरमध्ये, तर सगळ्यात जास्त काय येणार आहे, क्लोरीन, त्यानंतर फ्लोरीन, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर काय मिळणार आपल्याला, आयोडीन. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 2चा आन्सर काय मिळाला आपल्याला, डी ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. बघा, विच फ्रॉम द फॉलोइंग करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी. आता हे सगळे ट्रेंडवर डिपेंडंट आहेत. कशावर डिपेंडंट आहेत, ट्रेंडवर. आता बघा, आयोनायझेशन एन्थाल्पी आपल्याला ट्रेंड माहिती आहे कशाचा, साईजचा. ओके. म्हणजे काय, ही कुठली फॅमिली आहे, तर ऑक्सिजन फॅमिली आहे. म्हणजे काय येणार आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम,
टेलोनियम आणि काय पोलोनियम. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला ट्रिक सांगितलेलं आहे. काय लक्षात ठेवायचं? ओम साई सेवा टेम्पो किंवा ओम सनम सात तेरा पाया. तर अशा स्लोगन लक्षात ठेवून तुम्ही काय करू शकता, ही फॅमिली लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला सांगितले की आयोनायझेशन एन्थाल्पी. आता साईज इन्क्रीजेस, काय होतं ॲज वी गो टॉप टू बॉटम, साईज काय होते? इन्क्रीज होत जाते. साईज काय होते? इन्क्रीज होते. आयोनायझेशन, आयोनायझेशन काय होतं? डिक्रीज होत जातं. ज्याची साईज कमी त्याचं आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते? जास्त असते. आणि ज्याची साईज जास्त त्याचं आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते? कमी असते. मग त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? ऑर्डर लावायची आहे. याच्यामध्ये काय प्रेझेंट नाही? ऑक्सिजन प्रेझेंट नाही. तो अनामोलस बिहेवियर दाखवतो. काय दाखवतो आपल्याला? अनामोलस बिहेवियर. याचा अर्थ ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर यांच्यामध्ये ऑर्डर करायची आहे, पण कोणत्या ऑर्डर आली पाहिजे? तर डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ आयोनेशन एन्थाल्पी. आयोनेशन एन्थाल्पी हे कशाचे इन्व्हर्सली आहे? तर साईजचे इन्व्हर्सली आहे. आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे? ऑर्डर लावायची आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कुणाची असणार आहे? तर ते सल्फर असेल. सगळ्यात जास्त कोण असेल? सल्फर. ज्याची साईज कमी, बघा आणि साईज आणि आयोनायझेशन एन्थाल्पी हे कसे आहेत? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. मग सगळ्यात कमी साईज कुणाची मिळाली होता? सल्फरची. याचा अर्थ त्याच्यात सगळ्यात जास्त काय असणार आहे? आयोनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कोण आला? सल्फर आला. त्यानंतर कोण? सेलेनियम. त्यानंतर टेलोरियम आणि त्यानंतर कोण आला? पोलोनियम. बघा हा ऑप्शन आपल्याला कुठे भेटतोय? तर एस, एससी, टी आणि पीओ. तर ऑप्शन काय मिळाला आपल्याला? ए मिळाला. कोण मिळालं? ए मिळालं. सिंपल आहे. याच्यामध्ये काय अवघड आहे का? नाही. फक्त आपल्याला लक्षात काय आला पाहिजे? साईजची ट्रेंड लक्षात आली पाहिजे. एकदा साईजची ट्रेंड लक्षात आली तर आपण बाकी सगळे ट्रेंड म्हणजे रिॲक्टिव्हिटी असेल, आयोनेशन पोटेन्शियल असेल किंवा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेल, रिॲक्टिव्हिटी असेल, त्या सर्व ट्रेंड त्या फक्त साईज ऑफ ॲटम्सवरनं एक्सप्लेन करू शकतो. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला समजलं की आयोनेशन एन्थाल्पी हे साईजच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आपल्याला काय मिळालं? क्वेश्चन नंबर 3 चा ए ऑप्शन भेटला. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4. द क्वेश्चन नंबर 4 काय विचारले? विच ग्रुप इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग अचीव द नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. नोबेल गॅस हेलियम निऑन ऑर्गोनल गेनिंग 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे शेवट 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर, 2 इलेक्ट्रॉन काय केल्यानंतर? गेन केल्यानंतर त्याचं काय कंप्लीट होतं? ऑक्टेट कंप्लीट होतं. याचा अर्थ त्याच्यामध्ये NS2 NP किती पाहिजे? तर 4 पाहिजे. काय पाहिजे? NS2 NP4. हे जर असेल तर मग काय घेतले? यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केली आणि तयार काय झालं? NS2 NP6. म्हणजे काय झालं? हे नोबेल गॅस कॉन्फिगरेशन झालं. काय झालं? NS2 NP6 नोबेल गॅस. म्हणजे आपल्याला ह्या सर्व ग्रुपमधून, ह्या दिलेल्या 4 ग्रुपमधून आपल्याला याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर NS2 NP4 असेल तर तो कंपाऊंड, तो ग्रुप काय करेल? 2 इलेक्ट्रॉन ॲक्वायर करेल आणि नोबेल गॅस काय करेल? फाइंड आउट करेल. ओके. आता याच्यामध्ये बघा ग्रुप नंबर 14 आहे, 15 आहे, 16 आहे. तर याच्यामध्ये जर बघितला ग्रुप नंबर हा 16 म्हणजे ऑक्सिजन फॅमिलीचा. तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार आहे? 1s2 2s2 आणि काय होणार आहे? 2p4 आलं. बघा 1s2 2s2 आणि 2p4. याचा अर्थ बघा, ही जी शेवटची लाईन दिलेली आहे, 2 काय प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. म्हणजे काय झालं? NS2 आणि काय झालं? NP4 झाला. यानं जर 2 इलेक्ट्रॉन घेतले तर ह्याचं काय होणार आहे? NS2 आणि काय होणार आहे? NP6 होणार आहे. याचा अर्थ ग्रुप नंबर काय होणार आहे? ग्रुप नंबर 16. ग्रुप नंबर काय येणार आहे? 16. हा काय करेल? 2 इलेक्ट्रॉन गेन करेल, ॲक्वायर करेल आणि गेन केल्यानंतर त्याचं काय होतं? नोबेल गॅस कॉन्फिगरेशन होऊ शकतं. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आपल्याला काय मिळाला? सी हा ऑप्शन भेटला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट इन द 1 मोल ऑफ कॅर्नलाइट. आता कॅर्नलाइटमध्ये काय बघायचं आपल्याला? त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. तर मग आपण काय करू शकतो? सॉल्व करू शकतो. ॲक्च्युली सॉल्ट आहे. कशाचं आहे बघा? KCl प्लस काय होणार आहे? MgCl2 प्लस, म्हणजे प्लस इन द सेन्स फॉर्म्युला, टोटल फॉर्म्युला जर बघितला आपण तो काय आहे? KCl MgCl2 आणि 6H2. मग आपल्याला काय विचारलं याच्यामध्ये? नंबर ऑफ काय? मोल्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तर याच्यामध्ये जर चेक केलं तर किती वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत? 6 वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. किती वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत? 6 वॉटर मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 5चा आन्सर आपल्याला काय मिळालं? ए मिळालं. क्वेश्चन नंबर 5चं ए. कारण काय आहे? तर कॅर्नलाइटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता. KCl MgCl2 आणि काय? 6H2. 6 मोल्स ऑफ वॉटर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणून आपल्याला काय आन्सर मिळालं? क्वेश्चन नंबर 5चं ए ऑप्शन भेटला. चला क्वेश्चन नंबर 6 बघून घ्या. तर क्वेश्चन नंबर 6, विच अमंग द फॉलोइंग डज नॉट कंटेन एनी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन p सब सेल.
आता आपल्याला माहिती आहे अनपेड इलेक्ट्रॉन पी सेलमध्ये कुणाच्या प्रेझेंट नसतील तर ते नोबेल गॅस. ओके, बाकी सर्व जर बघितलं आपण, आता बघतोय आपण काय, ऑक्सिजन फॅमिली, फ्लोरीन फॅमिली आणि नोबेल गॅस. तर ऑक्सिजनमध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, फ्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि निऑनला म्हणजे हेलियम निऑन आर्गॉन नोबेल गॅसला 0 इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. कशामध्ये? नोबेल गॅसमध्ये. कशामध्ये? नोबेल गॅसमध्ये. मग आता याच्यातनं आपल्याला असा ऑप्शन शोधायचा आहे की तो कशामध्ये आला पाहिजे? नोबेल गॅस फॅमिलीमध्ये असला पाहिजे. याचा अर्थ कोण आला? तर तो आला झेनॉन. कोण आला? तो झेनॉन. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर काय मिळणार आहे? सी. ऑक्सिजन जर बघितलं त्याला किती इलेक्ट्रॉन आहे बघा, त्याचं 2s2 आणि काय बघितलं आपण? 2p4 बघितलं. म्हणजे याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. सल्फर म्हणजे ऑक्सिजनच्याच फॅमिलीमध्ये सल्फर आहे. आयोडीनच्या कोणाच्या फॅमिलीमध्ये आहे? याचं काय होणार आहे? NS2 आणि NP5 हॅलोजनच्या फॅमिलीमध्ये प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 1 शिल्लक असेल, ह्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन अनपेड शिल्लक असेल. सल्फरमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन अनपेड इलेक्ट्रॉन शिल्लक असतील. कुणामध्ये प्रेझेंट नाही अनपेड इलेक्ट्रॉन? तर तो झेनॉन, कारण तो काय न्यूट्रल आहे, त्याचा ऑक्टेट कसं आहे? कंप्लीट आहे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 6 चा आन्सर आपल्याला काय मिळालं? सी. म्हणजे काय मिळालं? झेनॉन मिळालं. चला नेक्स्ट बघून घ्या. विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग डज नॉट बिलॉंग टू द चाल्कोजेन फॅमिली. तर चाल्कोजेन फॅमिली कशाला म्हणायचं हे माहीत असलं पाहिजे. तर ऑक्सिजन फॅमिली आहे, त्याच्या कंटेनिंग जर कंपाऊंड तयार झालं तर त्याला आपण काय म्हणतो? चाल्कोजिनाइड्स म्हणतो. त्याला काय म्हणतो? चाल्कोजिनाइड्स. म्हणजेच त्या फॅमिलीला काय म्हणलं जातं? चाल्कोजेन म्हणलं जातं. त्याला काय? चाल्कोजेन. म्हणजे ऑक्सिजन फॅमिलीमधला जर याच्यामध्ये इलेमेंट आला, ऑक्सिजन फॅमिलीमधला इलेमेंट, तर तो काय असणार आहे? चाल्कोजेन असेल. म्हणजे काय? ओम, साई, सेवा, बघा काय सांगितलं? चाल्कोजेन फॅमिली. काय सांगितलं मी तुम्हाला? ऑक्सिजन फॅमिली जी असेल ओम, साई, सेवा, टेम्पो. आता हे सगळे ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे ही सगळी कोणती फॅमिली आहे? चाल्कोजेन फॅमिली. हे सोडून जर इलेमेंट त्याच्यामध्ये आला तर तो काय असणार आहे? नॉट बिलॉंग टू द चाल्कोजेन फॅमिली. मग आता बघून घ्या ह्याच्यामध्ये काय आहे, तर हा 80 याच्यामध्ये आहे का नाही, याचा अर्थ ऑप्शन डायरेक्टली आपल्याला आन्सर मिळालं. काय? नॉट बिलॉंग टू द चाल्कोजेन फॅमिली 80 ॲस्टॅटाईन आहे. बाकीचे बघा, हा पोलोनियम आहे, ऑक्सिजन फॅमिलीमध्ये आहे. सेलेनियम आहे, ऑक्सिजन फॅमिलीमधला आहे. टेलोरियम हाही ऑक्सिजन फॅमिलीमध्ये आहेत. हे सगळेच काय झाले? तर ते झाले चाल्कोजेन फॅमिली. काय झाले? हे चाल्कोजेन फॅमिली. आता आपल्याला काय बघायचं आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये काय नाही तर 80 हा कशामध्ये येत नाही? चाल्कोजेन फॅमिलीमध्ये येत नाही. हा पूर्ण थेरॉटिकली पार्ट आहे, लक्षात घ्या. हा ग्रुप नंबर 16, 17, 18 म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण बघतोय, तर हा मॅक्झिमम पार्ट ह्याच्यामधला थेरॉटिकल पार्ट आहे. बघितल्या आपण ते सांगू शकतो की याचा आन्सर काय होऊ शकतं. बघा याच्यामध्ये दिलेलं काय कॉन्फिगरेशन दिले आपल्याला? NS2 NP5 दिलेलं आहे. ओके, NS2 NP5. मग आता याच्यामध्ये आयडेंटिफाय द इलेमेंट हॅव्हिंग द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ NS2 NP5. याचा अर्थ NS2 NP5 कुणाचा पाहिजे आपल्याला? हॅलोजन पाहिजे. हॅलोजन फॅमिलीचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? ते NS2 NP5. ह्याच्यातला हॅलोजन फॅमिलीमधला कोण इलेमेंट आहे तर तो बघायचा, आणि तो कोण आहे? तर आयोडीन आहे. कोण हॅलोजन फॅमिलीमध्ये कोण कोण येतं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि आता वर मगाशी बघितलं आपण तो ॲस्टॅटाईन. ओके, हे सगळे एलिमेंट कशामध्ये येतात? तर हॅलोजन फॅमिलीमध्ये येतात. म्हणजे आयोडीनचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर ते काय असणार आहे? NS2 NP5. आता याच्यामध्ये जर बघा टेलोरियम बघितला, आता मगाशीच या ठिकाणी तो ऑक्सिजन फॅमिलीमधला आहे. आर्गॉन आणि निऑन हा कुठला आहे? नोबेल गॅस फॅमिलीमधला आहे. आणि आपल्याला काय पाहिजे? NS2 NP5. NS2 NP5. याचा अर्थ आपल्याला काय बघायचं होतं? तर ते पाहिजे होतं आपल्याला हॅलोजन फॅमिलीमधला इलेमेंट, आणि तो इलेमेंट कोण मिळाला आपल्याला? तर आयोडीन मिळाला. चला नेक्स्ट बघून घेऊ. विच फ्रॉम द फॉलोइंग इलेमेंट इज अ डीके प्रॉडक्ट ऑफ थोरियम. तर डीके प्रॉडक्ट ऑफ थोरियम हे काय आहेत? हे तर रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स आहेत. काय आहेत ते? रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट. डीके प्रॉडक्ट ऑफ थोरियम, तर तो कोण असतो? तर तो आहे पोलोनियम. म्हणजे हा क्वेश्चन नंबर 9 चा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे? सी. डीके प्रॉडक्ट कशाचं? थोरियमचं. तो कोण आहे? तर पोलोनियम आहे. याचा अर्थ आपल्याला क्वेश्चन नंबर 9 चा ऑप्शन काय मिळाला आपल्याला? सी मिळाला. चला पुढचं बघून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑक्टेहायड्रल. आता बघितल्यानंतर आपल्याला समजतं की कोण ऑक्टेहायड्रल आहे. आता ही बघा SF, हे काय टेट्राहायड्रल आहे, हाही टेट्राहायड्रल आहे. ओके, हा लिनियर तयार होईल. SeCl2 आहे ॲक्च्युली हा.
आणि इथं कोण मिळालं आपल्याला SF6 हा कोण आहे ऑक्टॅहायड्रल स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे हा एस काय घेतला सेंटर घेतला एफ एफ इथे एफ आणि इथे एफ. ओके, अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार होईल आणि याला मग काय अटॅच करायचं वर त्याला पिरॅमिडल आपण म्हणतो आपण. तर अशा पद्धतीचे जे स्ट्रक्चर तयार होतं हे काय तयार झालं ऑक्टॅहायड्रल स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे क्वेश्चन नंबर 10 ऑक्टॅहायड्रल कोण आहे याच्यामध्ये तर SF6 हा काय आहे ऑक्टॅहायड्रल मॉलिक्यूल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. विच फ्रॉम द फॉलोइंग मॉलिक्यूल एक्झिबिट हायेस्ट ॲसिडिक नेचर. बघा ॲसिडिक नेचरसाठी आपल्याला रूल लक्षात ठेवायचा आहे ज्याची साईज इन्क्रीज होत जाते. म्हणजे काय पाहिजे तो हायड्राइड्स पाहिजे एक मध्ये. जर तो काय असेल हायड्राइड्स असेल आणि त्याच्याबरोबरचा जो मॉलिक्यूल असेल इलेमेंट असेल ज्याची साईज जास्त असेल साईज इन्क्रीजेस ॲसिडिक नेचर इन्क्रीजेस साईज इन्क्रीजेस ॲसिडिक नेचर इन्क्रीजेस. हे लक्षात घ्या. ओके, जेवढे हायड्राइड्स असतील त्या हायड्राइड्स बरोबर जो इलेमेंट येईल त्याची ज्याची साईज सगळ्यात जास्त असेल तो मोर ॲसिडिक असेल. आता जर आपण बघितलं हे ऑक्सिजन आहे सल्फर आहे सेलेनियम आणि टेलरियम म्हणजे ऑक्सिजनच्या फॅमिलीमधले आहेत. याचा अर्थ आपण मी साईज चेक केली ऑक्सिजन सल्फर सेलेनियम आणि टेलरियम. ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲज वेल ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. म्हणजे सगळ्यात जास्त साईज कुणाची मिळणार मला टीची म्हणजे कोण मिळाला टेलोरियम. आणि याचा अर्थ ज्याची साईज जास्त तो मोर ॲसिडिक असतो. ज्याची साईज जास्त तो मोर ॲसिडिक. याचा अर्थ म्हणजे हायड्राइडच्या बाबतीमध्ये आपल्याला चाललेला आहे. याचा अर्थ H2TE हा मोर ॲसिडिक असेल. ऑप्शन नंबर काय भेटला आपल्याला तर डी भेटला. म्हणजे क्वेश्चन नंबर 11चं ऑप्शन नंबर काय मिळाला आपल्याला डी मिळाला. त्यानंतर हाही थेरॉटिकल बेसवर क्वेश्चन आहे बघा. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड ॲज गॅलेना. तर गॅलेना कशाला म्हटलं जातं तर PB लीड सल्फाईड हा या ठिकाणी लीड सल्फाईडला काय नाव दिलं जातं तर गॅलेना म्हटलं जातं. लीड सल्फाईडला काय म्हणलं गॅलेना. म्हणजे क्वेश्चन नंबर 12चा आन्सर आपल्याला मिळाला APBS. ओके, चला पुन्हा हा थेरॉटिकल बेस आहे. विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड इज कॉल्ड ॲज क्रायोलाइट्स. तर क्रायोलाइटचा फॉर्म्युला आहे Na3AlF6. काय फॉर्म्युला आहे हा या ठिकाणी क्रायोलाइट्स म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा आहे क्रायोलाइट्सचा. म्हणजे Na3AlF6 हा कंपाऊंड आहे क्रायोलाइट्स. हाही थेरॉटिकल बेसवर क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 बघा. विच मेटल हलाइड्स फ्रॉम द फॉलोइंग हॅज अ लोएस्ट आयोनिक कॅरेक्टर. एम इज नथिंग बट दी मेटल. म्हणजे हे सगळे काय आहेत त्या ठिकाणी मेटल आहेत आणि मेटल बरोबर हॅलोजन फॅमिली काय झालेलं आहे अटॅच झालेलं आहे. म्हणजे मेटल हालाइड्स आहेत ॲक्च्युअली काय म्हणलं जातं त्याला मेटल हालाइड्स. आता याच्यामध्ये जे फेजन रूल दिलेला आहे आपल्याला फेजन रूल तर फेजन रूलनं काय सांगितलं आपल्याला ज्याचं आयोनिक कॅटायन आनायनची साईज ज्याची सगळ्यात कमी असेल आनायनची साईज ज्याची सगळ्यात कमी तो काय करतो मोर आयोनिक कॅरेक्टर दाखवतो. काय दाखवतो मोर आयोनिक कॅरेक्टर. बघा नीट समजून घ्या. आपल्याला ट्रेंड लक्षात आला तर मग काय अडचणी येत नाही. हे हा जो टॉपिक आहे हा पूर्ण टॉपिक म्हणजे आपला हाच नाही ग्रुप नंबर 16 17 18 असेल ट्रान्झिशन मेटल इनर ट्रान्झिशन एलिमेंट असतील. ओके, तर हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत ते ट्रेंड लक्षात ठेवला की आपल्याला हा टॉपिक काय अवघड जात नाही. फेजन रूलनं काय सांगितलं आपल्याला ज्याच्या आनायनची साईज ही काय असेल कमी असेल ज्याची आनायनची साईज काय असेल कमी असेल त्याची आयनिक कॅरेक्टर काय असतं तर आयोनिक कॅरेक्टर हे जास्त असतं. मग आपल्याला काय बघायचं आहे आयोनिक कॅरेक्टर काय पाहिजे लोएस्ट पाहिजे. आयोनिक कॅरेक्टर काय पाहिजे लोएस्ट पाहिजे. याचा अर्थ जे अनायन याच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याची साईज सगळ्यात जास्त असली पाहिजे आणि तर त्याचे आयोनिक कॅरेक्टर काय असणार आहे कमी असेल. आता जर बघितलं हे सगळे एकाच फॅमिलीमध्ये आहेत क्लोरीन फ्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये जर आपण बघितलं साईज कुणाची जास्त आहे तर रूल माहिती आहे आपल्याला ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस ॲज वेल ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. म्हणजे सगळ्यात जास्त साईज ह्याच्यामध्ये कुणाची मिळणार आपल्याला आयोडीनची. आयोडीन काय तयार झाला आणायन तयार झाला म्हणजे काय होणार आहे M++ काय होणार आहे I- होईल. आणि सगळ्यात जास्त साईज कुणाची I- ज्याची साईज सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आयोनिक कॅरेक्टर सगळ्यात कमी असेल. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 14चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला डी ऑप्शन मिळाला MI. ओके, एम म्हणजे काय मेटल आय निगेटिव्ह चार्ज अनायन तयार होईल. द मॅक्झिमम पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय द हॅलोजन.
तर हॅलोजन काय दाखवतात, सगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात, +1 +3 +5 आणि +7. पण ह्याच्यामध्ये मॅक्झिमम कोण दाखवतो, तर एक कंपाऊंड आहे आत्ताच बघितलं तसा IF7. कोणता कंपाऊंड आहे तो, IF7. IF7 मध्ये जर बघितलं आपण आयोडीनची ऑक्सिडेशन स्टेट किती येते, ते येते +7. काय येते, +7. बघा याचे इज इक्वल टू काय केलं, 0 केलं. I इज इक्वल टू फ्लोरीनची किती आहे, -1. -1 इंटू 7 किती होणार आहे, -7 इज इक्वल टू 0. -7 पलीकडे गेलं काय होणार आहे, +7. I इज इक्वल टू काय मिळालं मला, +7 मिळालं. म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन स्टेट हॅलोजनमध्ये कुणाची असते, तर ते असते आयोडीनची आणि ती किती असते, +7. किती असते, +7. चला क्वेश्चन नंबर 16 बघू. आयडेंटिफाय द इलेमेंट विथ लोएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. लोएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे, ॲज इक्वल टू जायचं आपल्याला, लेफ्ट टू राईट गेलं, लेफ्ट टू राईट साईज डिक्रीजेस, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ओके, आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे जर बघितलं आपण ह्या फॅमिलीमध्ये ग्रुप नंबर 16 असेल, 17 असेल आणि 18 असेल, हा तर काय आहे, ह्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे. राहिलं ग्रुप नंबर 16 आणि ग्रुप नंबर 17. सगळ्यात जास्त मोस्ट इलेक्ट्रो निगेटिव्ह इलेमेंट कोण आहे याच्यामध्ये, तर तो आहे फ्लोरीन आहे. कोण आहे तो, फ्लोरीन. तर सगळ्यात जास्त कुणाचे आहे, फ्लोरीनचे आहे. त्यानंतर फ्लोरीनची जी फॅमिली आहे त्यानंतर आला हा क्लोरीन आला. या ठिकाणी कोण आला, ऑक्सिजन आला आणि त्यानंतर कोण आला, सल्फर आला. ओके, जर आता हे 4 एलिमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. जर आपल्याला बघितलं लेफ्ट टू राईट गेलं तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. सगळ्यात जास्त कुणाची मिळाली आपल्याला, फ्लोरीनची मिळाली. सगळ्यात जास्त कुणाची मिळाली, फ्लोरीनची. ओके, मग आता फ्लोरीनपेक्षा कमी कुणाचे असते, ऑक्सिजनचे असते. फ्लोरीनपेक्षा कमी कुणाचे आहे, तर ऑक्सिजनचे आहे. ओके, मग ह्या केसमध्ये काय होतं, ॲक्रॉस जर गेलो आपण, काय गेलो ॲक्रॉस द पिरियड, तर काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होत जाते. ॲक्रॉस द पिरियड काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी. याचा अर्थ हे तिन्ही ऑक्सिजन, फ्लोरीन आणि क्लोरीन यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे, जास्त असेल. कुणापेक्षा जास्त असेल, तर ते असेल सल्फरपेक्षा. कोणापेक्षा, सल्फरपेक्षा. याचा अर्थ ग्रुप नंबर 16चा ऑप्शन आपल्याला काय मिळाला, बी. ओके, म्हणजे काय मिळालं, सल्फर. बघून घ्या नीट, सगळ्यात जास्त कोणाचे आहे, सल्फरच्या. ओके, त्यानंतर आपण बघितलं काय, साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. हे लक्षात ठेवा, साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार आहे, डिक्रीज असेल. ह्याच्यापेक्षा साईज जास्त कुणाची आहे, ऑक्सिजनची साईज आहे. ओके, मग ह्याच्यानंतर कुणाची येतं, ऑक्सिजन येतो. म्हणजे हा तर कंप्लीट झाला. ह्याच्यामध्ये दोघांची काय असणार आहे, जास्त असेल. राहिला कोण, सल्फर आणि कोण आहे, क्लोरीन आहे. तर ऑक्सिजनच्या अक्रॉस कोण होता, क्लोरीन आहे. ह्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी साईज कम्पेअर्ड टू जर सल्फर बघितला, तर क्लोरीनची साईज कशी आहे, कमी आहे. सल्फरची साईज कशी आहे, जास्त आहे. साईज इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे सगळ्यात कमी कोणाची मिळणार आपल्याला, सल्फरची मिळणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 16 कंप्लीट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. विच फ्रॉम द फॉलोइंग इलेमेंट इन अ लिक्विड स्टेट इन रूम टेम्परेचर. आता हे आपल्याला कॉमन माहिती आहे की कोण आहे, ब्रोमीन आहे. तो काय असतो, रूम टेम्परेचरला आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये सापडतो. म्हणजे आपल्याला असेच काही क्वेश्चन, ही सिंपल क्वेश्चन्स होता. काय, विच फ्रॉम द फॉलोइंग इलेमेंट इज इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. तर ब्रोमीन रूम टेम्परेचरला काय भेटतो आपल्याला, लिक्विड स्टेटमध्ये सापडतो. पुढं, विच एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग हॅज द पॉझिटिव्ह गेन इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी लक्षात घ्या. आता हे जरी आपल्याला नसेल माहीत तरी देखील आपण हा सॉल्व करू शकतो. कसा शिकू बघा, हे सगळे बघितलं, फ्लोरीन आहे, सल्फर आहे, ब्रोमीन आहे. ओके, यांना काय लागणार आहे, इलेक्ट्रॉनची गरज आहे. म्हणजे याला निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. राहिला कोण याच्यामधला, आर्गॉन. याला इलेक्ट्रॉनची गरज आहे का, तर इलेक्ट्रॉनची गरज नाही. म्हणजे काय मिळणार आपल्याला, तर क्वेश्चन नंबर 18 काय मिळालं आपल्याला, आर्गॉन भेटला. क्वेश्चन नंबर 18 ह्याच्यामध्ये काय, हॅज पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. काय भेटलं आपण ह्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. ओके, चला नेक्स्ट. आयडेंटिफाय द कलर ऑफ I2 गॅस. आयोडीनचा गॅस जर आपण बघितला तर तो कोणत्या कलरचा असतो, तो व्हायलेट कलरचा असतो. कोणत्या कलरचा, व्हायलेट कलरचा. म्हणजे आता हे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत बघा. आता इथून पुढे थोडंसं एक दोनदा वाचला तो टॉपिक तर तुम्हाला इझिली त्याचे क्वेश्चन्स काय होतील, सॉल्व्ह होतील. म्हणजे क्वेश्चन नंबर 19 ऑप्शन काय मिळाला आपल्याला, डी हा काय मिळाला, करेक्ट ऑप्शन मिळाला. लास्ट क्वेश्चन बघा याच्यामध्ये, आयडेंटिफाय द इलेमेंट हॅव्हिंग द अनामोलस बिहेवियर. आता इथे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, अनामोलस बिहेवियर कोण दाखवतं, कोणत्याही फॅमिलीचा पहिला मेंबर आपल्याला काय दाखवतो, अनामोलस बिहेवियर दाखवतो. तो काय दाखवतो आपल्याला, अनामोलस. आयडेंटिफाय द इलेमेंट हॅव्हिंग द अनामोलस बिहेवियर कम्पेअर विथ द अदर नंबर ऑफ ग्रुप. मग बघा,
ही एक फॅमिलीच आहे. फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. सगळ्या फॅमिली, कोणतीही फॅमिली असेल त्या फॅमिलीचा पहिला मेंबर, कोणत्याही फॅमिलीचा पहिला मेंबर आपल्याला काय दाखवतो? अनामोलस बिहेवियर दाखवतो. म्हणजे हा म्हणजे कोण मिळाला आपल्याला? फ्लोरीन. क्वेश्चन नंबर 20चा आन्सर आपल्याला काय मिळाला? एफ मिळाला. क्वेश्चन नंबर 20चा आन्सर काय मिळाला आपल्याला? एफ मिळालं. कोण मिळालं आपल्याला? फ्लोरीन मिळालं. तर अशा पद्धतीचे हे सगळे मेजॉरिटी पार्ट बघितला. ग्रुप नंबर 16 ऑक्सिजन फॅमिली, हॅलोजन फॅमिली आणि नोबेल गॅस. तर थेरॉटिकली कन्सेप्टवर जास्त क्वेश्चन्स आहेत. काही ट्रेंड, मेजॉरिटली क्वेश्चन, जास्तीत जास्त क्वेश्चन हे ट्रेंडवर येतात. ॲज वी गो टॉप टू बॉटम इन द पिरियोडिक टेबल, atomic number increases, atomic size increases, ionic radius increases, atomic radius increases. As we go left to right in the periodic table, atomic number increases but atomic size decreases because what is effect? Nuclear charge effect, shielding effect. तर अशा टाईपवर असतात. मग त्याच्यावर आधारित हे सगळे ट्रेंड, जसं आपण बघितलं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, निगेटिव्ह गेन एन्थाल्पी, पॉझिटिव्ह गेन एन्थाल्पी, आयोनेशन पोटेन्शियल, आयोनेशन एन्थाल्पी, हे सगळे त्या ट्रेंडवर डिपेंडंट आहेत. तर एकदा जर ट्रेंड आपल्या लक्षात आला तर मग हा टॉपिकमध्ये काही एवढा अडचण नाही. आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्या टॉपिकमध्ये अजून आपल्याला जसे मग अशी बघितले कंपाऊंडची नावं आहेत, म्हणजे क्रॅस्टलाइट होते किंवा क्रायोलाइट होते. कंपाऊंडची नावं हे थेरॉटिकल आहे, त्याचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात आले पाहिजेत. नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये किती प्रेझेंट आहेत हे आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेट इन द सेन्स आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. कॅल्क्युलेट करायची गरज नाही. जे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत तेच त्याच्यात काय असणार आहेत? नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत? हा जो टोटली थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणजे कुठला? हा ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. पुढे जाऊन ट्रान्झिशन मेटल आणि इनर ट्रान्झिशन मेटल असेल. ओके. काही पार्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकली सॉल्व्ह करायचं आहे, जसं या ट्रेंडनुसार आहे. बाकी काही क्वेश्चन्स आहे तुम्ही बघितल्या सॉल्व्ह करू शकता. जसं की आलेना बघितलं आपण, PBS आहे. तर त्याची नावं तुम्हाला लक्षात आली पाहिजेत. कंपाऊंड्स ऑफ ग्रुप नंबर 16, ग्रुप नंबर 17, ग्रुप नंबर 18, अशा पद्धतीचे कंपाऊंड्स तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. तर तुम्ही ते इझिली क्वेश्चन काय करू शकता? सॉल्व्ह करू शकता. पुन्हा भेटू आपण पुढील लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.